उद्धव ठाकरे हे भाजपमध्ये जाणार असल्याचं सध्या चर्चा सुरू आहेत. अशा चर्चा का होत आहेत? उद्धव ठाकरे भाजपात जाणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे या काका पुतण्यानं भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली आणि तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. महाविकास आघाडी सरकारवेळी ठाकरे आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. पण सध्याची स्थिती पाहता आता राजकीय वैर संपला का हा सवाल विचारला जातोय. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यावरती मोहित कंबोज यांनी गंभीर आरोप केले होते. पण आता तेच आदित्य ठाकरे कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला उपस्थित राहिल्यानं संजय राऊतांनाही सावध प्रतिक्रिया देण्याची वेळ आली आहे. राजकीय विरोधकांच्या घरी शुभ कार्याला जातो पण वैचारिक मतभेद कायम असल्याचं संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा संदर्भात वाद निर्माण झाला तेव्हा कंबोज यांच्या गाडीवरती शिवसैनिकांनी हल्ला केला होता आणि हा हल्ला खूप गंभीर होता. जर मोहित कंबोज शिवसैनिकांच्या हाती लागले असते तर काहीही अघटित होऊ शकलं असतं. इतका राग शिवसैनिकांचा होता याची तक्रारही कंबोज यांनी पोलिसांकडे केली होती. लॉकडाऊनमध्ये तेजस ठाकरे हॉटेलमध्ये पार्टी करतानाचा व्हिडिओही कंबोज यांच्याकडून पोस्ट करण्यात आला होता. असं असलं तरी आदित्य ठाकरे या कंबोज यांच्या पार्टीत काय करतायत असा सवाल आता कार्यकर्ते विचारतायत. विशेषतः महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मोहित कंबोज आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी बंड पुकारल्यानंतर आमदारांसोबत सुरत आणि गुवाहाटीतही मोहित कंबोज सोबतच होते. अर्थात सगळ्या आमदारांना बंड पुकारण्यात सगळ्यात जास्त मदत झाली ती म्हणजे मोहित कंबोज यांचीच. आमदारांना सगळ्या सोयी सुविधा पुरवण्याचं काम कंबोज यांनी केलं होतं. थोडक्यात सांगायचं तर बॅक स्टेजला मोहित कंबोज हेच होते. कंबोज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आहेत हे काही सांगायला नको. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. एकूणच काय तर आदित्य ठाकरे हे कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला जातानाचा त्यांचा एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झाला पण यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठाकरेंची शिवसेना आपली भूमिका सौम्य करते का? कारण ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू थोडीशी कमकुवत झाली आहे. ठाकरेंचा भाजप विरोधी जो रोष होता किंवा अजूनही तो आहे तो रोष आता कमी होताना दिसतोय का? रागाची तीव्रता कमी होण्याचे हे संकेत आहेत का? किंवा याची आणखीन एक बाजू अशी सुद्धा असू शकते की हे कुणाला तरी दाखवण्यासाठी आहे का? म्हणजे ठाकरे भाजपला इशारा देत आहेत का की आम्ही आजही तुमच्या सोबत येण्यासाठी तयार आहोत? किंवा हा इशारा एकनाथ शिंदेसाठी देखील असू शकतो की आता सध्या भाजप तुमचे मित्र असले तरी भविष्यात ते आमचेही मित्र बनू शकतात, हा देखील एक अँगल घेता येऊ शकतो. किंवा येत्या काळामध्ये राजकारणाचं नवीन समीकरण आपल्याला बघायला मिळू शकतं. पडद्यामागे काही सुरू आहे का हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं फार सख्य राहिलेलं दिसत नाहीये. कारण ते दोघंही दाखवतात आम्ही चांगले मित्र आहोत पण जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं असंच म्हणावं लागेल. कारण की काहीही झालं तरी एकनाथ शिंदेंना आपण उपमुख्यमंत्री झालो हे काही पचनी पडत नाहीये. आणि स्वाभाविकच आहे कारण एकदा तुम्ही मुख्यमंत्री होता आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री हे कुणालाही पटकन स्वीकारता येत नाही. त्यामुळे फडणवीस शिंदे यांच्यात कायम खटके उडाल्याचंही आपण अनेकदा पाहिलं असेल. अनेकदा त्यांच्यामध्ये कुरघोडी झाल्याचं पाहायला मिळतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून जो राडा झाला तो आपण पाहिला असेलच. साताऱ्याच्या पालकमंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की झाली. जेव्हा जेव्हा फडणवीस शिंदेमध्ये खटके उडतात तेव्हा शिंदे दिल्लीला जातात. ते सतत दिल्लीवारी करतायत. यामागे काय कारण असू शकतं? तर ठाकरेंचे 9 खासदार आहेत ते फुटणार. ऑपरेशन टायगर लांबणीवर गेलं की थांबवण्यात आलं हाही सवाल इथे उपस्थित होतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस शिंदे यांच्यामध्ये जे संबंध आहेत त्यापेक्षा जास्त चांगले संबंध शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये पाहायला मिळतात. याचा नेमका काय अर्थ काढायचा हे तुम्हीच विचार करा. संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं होतं की 2029 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात. पण सध्या परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंकडे तेवढं बळ नाहीये. असं असताना असं विधान करणं म्हणजे राजकारणातलं गणित बदलू शकतं हे चित्र दिसतंय. राजकारणात कुणीही दीर्घकाळ मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो.
बाकी तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे भाजपचं कमळ हातात घेणार का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.